कोकणात सध्या अतिवृष्टीचा पाऊस कोसळतोय। रायगड जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली। अशातच आता कोकण विभागात कोकण रेल्वे देखील ठप्प पडल्याचं पाहायला मिळतंय। कोकण विभागातील दिवाणखवटी ते विनेरे या भागामध्ये मोठ्या पद्धतीनं दरड कोसळल्यामुळे ही कोकण रेल्वे आता ठप्प पडलेली आहे। मी आहे सध्या माणगाव रेल्वे स्थानकामध्ये। अनेक प्रवासी या रेल्वे स्थानकामध्ये अडकून पडलेले आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल एकंदरीत कोकण रेल्वे अनेक 4 ते 5 तासांपासून ठप्प आहे। आपण किती वेळ या स्थानकात आहात? कुठे जाणार आहात? आम्ही सुरतला जायला गेलो। संध्याकाळी 7:30ची गाडी होती। 1 तास आधी म्हणजे 7:30 आम्ही स्टेशनला पोहोचलो। तिथून आल्यापासून आम्हाला फक्त एवढं सांगितलं असेल की काहीतरी प्रॉब्लेम झाला, तुम्ही तिकीट कॅन्सल करा आणि किती वाजता गाडी येणार आहे, कुठं कधी चालू होणार आहे, काय अपडेट आहे, तर कोणत्याही प्रकारची अपडेट दिली जात नाही। त्यांच्याकडनं आम्हाला फक्त रेल्वेकडनं आम्हाला अपडेटची अपेक्षा आहे की बाबा कधी चालू होणार आहे, कुठे हे होणार आहे, किती वेळ होणार आहे, कुठलेही अपडेट तिथे ते सहकार्य करत नाही, पुढे कुणाला सांगत नाही। उडवाउडीची उत्तरं द्यायचं त्यांचं काम सगळं। साधारणतः ही रेल्वे 4 तासांची ठप्प आहे। आपल्याला देखील अद्याप अपडेट मिळत नाही आहे। किंवा पर्यायी वाहतुकीचा देखील या ठिकाणी काही बंदोबस्त करण्यात आल्याच्या सूचना किंवा करणार अशा सूचना देण्यात आल्या नाही, त्यांनी कुठं काही सांगत नाही। ते म्हणतात कॅन्सल करा। आता रस्त्याला जर सगळीकडे बघतोय तर पूर आलेला आहे, मुलांना घेऊन ह्या त्याच्यात एस टी उपलब्ध नाही, कशाने जायला पर्यायी मार्गच नाही। त्यामुळे त्यांनी फक्त हे दिलं तर मग त्या वेळेनुसार आम्ही ॲडजस्ट करू शकतो ना, किती वेळ बसायचं, काय करायचं, किंवा कुठलं हे करायचं, कुठलाही अपडेट दिलं जात नाही। नक्कीच सर, आपण बघताय कोकण रेल्वे मागील 4 ते 5 तासांपासून ठप्प आहे। अनेक प्रवासी येथे अडकून पडलेत। कोणताही अद्याप वेळापत्रक रेल्वेकडनं जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळं हे प्रवासी आता अडकून पडलेत। त्यामुळं आणखीन किती वेळ लागणार याला पाहणं महत्त्वाचं ठरणार। गणेश मापराळकर, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।